ठीक है. सो टुडेज टॉपिक इज एक्टिव एंड पैसिव वॉइस. एक्टिव वॉइस मतलब क्या, पैसिव वॉइस मतलब क्या. एक्टिव वॉइस मतलब क्या और पैसिव वॉइस मतलब क्या. काय सांगाल डेफिनेशन. आता लिया. एक्टिव वॉइस, पैसिव वॉइस. बरोबर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. पहिले इकडे लक्ष द्या, मी फोटोज पाठवते तो फोटोनुसार लिहून घ्याल. ठीक आहे. Structure of any sentences starts with subject, ends with object, and verb will identify or define the action performed in the described sentence. दिए हुए सेंटेंस में एक रहेगा सब्जेक्ट, दूसरा रहेगा ऑब्जेक्ट. उस सेंटेंस का वर्ब आपको क्या बताएगा कि सेंटेंस में कौन सी एक्शन परफॉर्म की गई है. समझ लो एवढं. बट a type of sentence in which subject will be primarily, जिसमें सब्जेक्ट क्या रहेगा, इंपॉर्टेंट रहेगा. the one who is performing the action will have the importance. ऐसा सेंटेंस क्या कहलाएगा, एक्टिव वॉइस कहलाएगा. काय म्हटलं, समजलं का. वेअर वन who is performing the action is important. ऐसा सेंटेंस जिसमें जो परफॉर्म कर रहा है वो इंपॉर्टेंट है, एक्शन कौन कर रहा है वो इंपॉर्टेंट है, ऐसा सेंटेंस क्या कहलाएगा, एक्टिव वॉइस कहलाएगा. समझ रही क्या बात. हाँ. बट द सेंटेंस इन विच ऑब्जेक्ट विल बी इंपॉर्टेंट, ऐसा सेंटेंस जिसमें क्या एक्शन हुई वो इंपॉर्टेंट है, वो क्या कहलाएगा, पैसिव वॉइस. समझ लो का. इन विच ऑब्जेक्ट विल बी हैविंग इंपॉर्टेंस देन द सब्जेक्ट. सब्जेक्ट से ज्यादा इंपॉर्टेंट कौन है यहाँ पे, एक्शन. ऑब्जेक्ट इंपॉर्टेंट की एक्शन क्या हुई, किसके साथ हुई. जसं रावणा किडनॅप, रावणाच म्हणतात, रावण मराठीत म्हणतात, इंग्लिश मध्ये रावणाच म्हणतात. ठीक आहे. रावणा किडनैप सीता. एक्शन कौन कर रहा है, रावण. तो ये क्या हो गया, सब्जेक्ट. एक्शन क्या है, किडनैप करना, ये क्या है, एक्शन, वर्ब. इसका कौन सा फॉर्म यूज हुआ है, सेकंड फॉर्म. किसको किडनैप किया, सीता. तो सीता क्या हो गई, ऑब्जेक्ट. आई बात ध्यान में, पक्का. याच्यामध्ये सब्जेक्ट इंपॉर्टंट आहे. तर हा कुठला टाईपचा सेंटेन्स झाला, ऍक्टिव्ह व्हॉइस. ठीक आहे. बरं, मग आता याला पॅसिव्ह व्हॉइस जर करायचं असेल तर कसं केलं जाते, ऑब्जेक्ट पहिले येतो. ऑब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइसचा सिक्वेन्स काय आहे, सीता, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस विल स्टार्ट विथ ऑब्जेक्ट अँड एंड विथ सब्जेक्ट. त्याच्या मधात लागतो हेल्पिंग वर्ब आणि मग लागतो मेन वर्बचा थर्ड फॉर्म. समजलं का. मग आता हेल्पिंग वर्ब काय आहे, इथे पास्ट टेन्स असल्यामुळे वॉज किंवा वर, डिपेंड ऑन दी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट सिंगुलर होगा तो वॉज लगेगा, ऑब्जेक्ट प्लूरल होगा तो वर लगेगा. समजलं. हा. मग इथे ऑब्जेक्ट काय आहे, सीता. सीता सिंग्युलर आहे की प्लुरल,
सिंग्युलर आहे की प्लुरल? मग वॉज लागणार की वर लागणार? वॉज. सीता वॉज. किडनॅपचा V3 फॉर्म किडनॅपच. ठीक आहे. सीता वॉज किडनॅप्ड बाय रावणा. सो दिस विल बी दी पैसिव वॉइस. हा कुठला वॉइस झाला मग? पैसिव वॉइस. इसमें कौन इंपॉर्टेंट है? सीता. ऑब्जेक्ट इंपॉर्टेंट है. भाई किसका किडनैप हुआ? सीता का किडनैप हुआ. किसने किया, क्या किया, वो उतना इंपॉर्टेंट नहीं है. इफ आई कैंसल आउट दिस पोर्शन, अगर मैंने ये पोर्शन कैंसिल भी कर दिया तो भी सेंटेंस का मीनिंग बन रहा है कि नहीं? सीता वॉज किडनैप. सीता का हरण हो गया है. किसने किया, क्यों किया, कब किया, किडनैप करके कहाँ लेके गए, इट डझंट मॅटर. समजलं का? पण मी इथे लिहिलं फक्त किडनॅप सीता. मग देयर विल बी दी नो सेन्स ऑफ दॅट सेंटेन्स. आलंय लक्षात? म्हणून असं म्हटलं जातं की ज्या सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट इम्पॉर्टंट असतो अशा सेंटेन्सला आपण काय म्हणतो? पॅसिव्ह व्हॉइस. जेव्हा एखाद्या सेंटेन्स मध्ये जर सब्जेक्ट द वन हु इज डुअर ऑफ दी सेंटेन्स विल इम्पॉर्टंट विल कन्सिडर्ड ॲज दी ऍक्टिव्ह व्हॉइस. आता समजलं? ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल देते, त्याचं तुम्ही सांगाल आता मला कसं करणार तर. कृष्णा सेव्ड द्रौपदी. द्रौपदी मुर्मू ने. द वाइफ ऑफ 5 पांडवाज. ठीक आहे. कुठला वॉइस आहे मग? ऍक्टिव्ह की पॅसिव्ह? ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये टेन्स कोणता आहे? प्रेझेंट, पास्ट की फ्यूचर? V2. V2 मतलब पास्ट. ठीक है. तो फिर इसका पैसिव वॉइस कैसे बनेगा? ये फॉर्मूले से सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब. V2. आता समजलं? पक्का? हा तुम्हाला काय एक्झाम्पल्स देऊ, तुम्ही सॉल्व करणार. ठीक आहे. लिहा मग. का बरं बेटा पेड नाही घेऊन दिलाय? मग हा सगळ्यांचं रिझन, जेवढे अब्सेंट होते सगळ्यांचं रिझन एकच आहे, गावी गेले होते. तो पप्पांसोबत गावी गेला, बाहेर गेला होता. त्याच्या शेजारचा ग्रँड काय गॅदरिंग होती. ही गावी गेलेली, ही गावी गेलेली, ती सुद्धा गावी गेलेली आहे ना. ही झोपलेली होती. थोडीशीच, जास्त नाही, थोडीशीच झोपली होती. पॅसिव्ह व्हॉइसचा P कॅपिटल. फर्स्ट लेटर मी स्मॉल लिहिलाय की कॅपिटल लिहिलाय? हो द स्मॉल लेटर द.
सगळ्यांना बघतोय तो बरोबर लिहितात की नाही. झालं. हा, सांगा आता मला सगळे सेंटेन्सेस कोणत्या टेन्सचे आहेत? प्रेझेंट की पास्ट? प्रेझेंट की पास्ट? पास्ट. का? कारण प्रत्येक ठिकाणी काय लागलेलं आहे? V2 V2 V2. सगळ्याच ठिकाणी काय लागलेलं आहे? V2. बरोबर. याचं तुम्हाला करायचं आणि हे सगळे ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. याचं तुम्हाला करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला काय आहे? ऑब्जेक्ट प्लस कोणता वर्ब? बरोबर. According to this formula, you have to change or you have to convert all those 5 sentences into passive voice. Got it? Yes. Start करा. Gardener watered the plants. काय होऊन जाईल? The plants. ये है सब्जेक्ट, ये है ऑब्जेक्ट. तो यहाँ पे लिखते टाइम कहाँ से स्टार्टिंग होंगी? ऑब्जेक्ट से. द प्लांट्स. वर्स की वर? वर्स आएगा कि वर आएगा? क्यों आएगा? एक से ज्यादा प्लांट्स है. यहाँ पे एस लगा है. यहाँ पे सिर्फ प्लांट होता तो वॉज लगता, लेकिन यहाँ पे प्लांट्स है तो क्या आ जाएगा? वर. द प्लांट्स वर वॉटर्ड बाय गार्डनर. अरे लिहू नका, पहिले इकडे लक्ष द्या. मग जेव्हा उद्या जेव्हा विचारेल ना तेव्हा मग एकालाही उत्तर देता नाही येणार. काल काय शिकलो? काय आठवते? काहीतरी शिकलो असं नाही पाहिजे. समजलं का? आता ज्याला विचारेल तोच सांगेल. ज्याला नाही आलं, ज्याला येणार त्याच्या हातची तो खाणार. समजलं का काय म्हटलं मी? ज्याला येणार, सॉरी ज्याला नाही येणार तो ज्याला येणार त्याच्या हातची खाणार. स्लैप. ठीक है, इसलिए 2 सेकंड ज्यादा लो लेकिन सही जवाब दो. शाहजहां बिल्ट दी ताजमहल. हैंड रेस करायचा. जिसको आंसर आता वो सिर्फ हैंड रेस करेगा, लेकिन मैं पूछूंगी उसको जिसने हैंड रेस नहीं किया है. कैलाशी सांग. काय म्हणता? अच्छा गार्गी. हा सांग. का कैलाशी आहे ना, सॉरी गार्गी. सांग. नाव वेगळं घेतलं म्हणून तिचा कॉन्फिडन्स लो. फॉर्म्युला काय म्हणतोय? ऑब्जेक्ट. मग वाक्यातला ऑब्जेक्ट कोण आहे? ज्याला विचारलं त्याने सांगा. मी सांगू? ही सांगेल. सांग. जोरात. बरोबर आहे, फक्त जोरात बोल. तू सांग. ताजमहल
मार खाएंगे, हाँ वो मार खाने वाली, उसका गलत हो गया। Was built by the Shahjahan. दे आता हिला. हळू हा प्रत्युषा, हळू. बुक्की बिक्की नाही हाणायची. बुक्की बिक्की नाही आणायची. गाला बिलावर नाही हा, फक्त हा शोल्डरवर. शोल्डर कुठे आहेत सांग आता. हा हळू हळू हळू. ए हळू. हा ठीक आहे. क्लॅप फॉर प्रत्युषा. दी ताज महल वॉज बिल्ड बाय शाहजहां. सब्जेक्ट ऑब्जेक्ट. आता कोण सांगेल? ओके बताओ कृष्ण. न्यूटन. ग्रेविटेशनल फोर्स जिसका सही है उसके लिए क्लैप किया करो. ग्रेविटेशनल फोर्स was invented by न्यूटन. ठीक है. नेक्स्ट, ही स्क्वीज द लेमन. थोड़ा सा ट्रिकी है. ही स्क्वीज द लेमन. तुम्ही जर 95% उत्तर बरोबर दिलं तर मी 5% मानून घेईल. पण जे कालचे प्रेझेंट होते त्यांना तर 100% यायलाच पाहिजे. ही वॉज स्क्वीज द लेमन. सांग. The lemon was squeezed by squeezer. The lemon was squeezed by. ही नाही येणार, हिच्या जागेवरती काय येणार? हिम. याला म्हणतात पॉझेसिव्ह प्रनाउन और पॉझेसिव्ह नाउन. मेरा, उसका, हमारा, तुम्हारा. ठीक है. तो हिम म्हणजे उसके हाथों से लेमन क्या हो गया? स्क्वीज हो गया. स्क्वीज मतलब समझता ना, निचोड़ना. ठीक है. नेक्स्ट, अन्ना ड्रैंक द कोकोनट वाटर. नैतिक. विल कसं? हा ड्रँक नाही, ड्रिंक पण नाही. सांग सांग. तुझा चान्स झालाय. ड्रँक अन्ना. वा रे वा. सांग. सांग. लागते. was had speech. V3 of drink. V3 of drink है. Drink, drank, drink, drank, drunk. 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 V3 form. Drunk by अन्ना. सब खाएंगे. The coconut water was drunk by अन्ना.
समजलं आता? आता लिहायचे आन्सर. बैठ जा कोने में. बंद है. बैठ अच्छे से बैठ काय वैसे मार सकते हैं वो काट देगा काय फोटो पाठवायचा तुमच्या चॅटवर आता मीच तर मला पाठवलेलं माझ्या चॅटवर किती काय साईज पाहिजे कळत त्याची नाही तसंच आहे. त्याला वाटलं होतं की मी कमी सांगितले बा पण मी बरोबर सांगितलं. फक्त उभेवाले दोन पहिल्या नंबरचे जे 4 दिले आहेत ना सॉरी हा पहिला नंबर दुसऱ्या नंबरचे जे 4 दिलेले आहेत ते जाडे पाहिजे सभावाले 5 18 4 4 फटाफट झटपट पटापट पाहिजे. लक्ष्मी जी तब तक नहीं आती जब तक तुम सरस्वती को इम्पोर्टेंस नहीं देते तब तक. पता है क्या ये चीज? हैव यू हर्ड द स्टोरी ऑफ? थैंक यू. आ जाओ आ जाओ आ जाओ. चेयर लेके आना सिर्फ हॉल में से चेयर लेके आना. कैलाशी थोड़ा सामने कर लो चेयर. तुमचं नाव काय आहे? गार्गी. हो. बाप रे कहाँ से उठा के लाए? कहाँ से उठा के लाए? हाँ वो तब से बैठा था वो पाउच कि मेरा मालिक कब आएगा. सुल्तान उस दिन वो अनुष्का दीदी पूछ रही थी कि सुल्तान को मेरी वाटर बॉटल दिखी क्या? सच्ची पक्का तू हंस रहा. काशी के पास है लेकिन वो तो नहीं बोली ना. वो बोली उस रूम में हमारे अलावा सुल्तान था. है चोर पकड़ा गया. पूछना पड़ेगा. वो रख मैं देती हूँ वहीं पे रखो. बैग रख देना नीचे में लग जाएगा देखो. फिर अपन फोटो निकालेंगे ठीक है याद रखने के लिए कि जब भी वो प्लांट बड़ा होगा कोई मुझे पूछेगा ना तो मैं बताऊंगी ये बच्चे ने मुझे लाके दिया था. डन. आने जाने वाले लोग बुरी नजर से देखते हैं. लगने वाला भी नहीं लगेगा फिर. ठीक है इसलिए वो बैग नीचे रख दे. इनकी बात छूटने के बाद मैं खुद लगा देती. जमलं का? झालं का? हा चला घ्या मग होमवर्क साठी घ्या. तू नको तू आपलं कर. तुझं झालं ना? हा तू आपलं कर. यांना होमवर्क देते. मॅथ्स प्रॅक्टिस नाही झाली. थोडीशी मॅथ्स प्रॅक्टिस. ठीक आहे बघ मराठीचं झालं इंग्लिशचं झालं मॅथ्सचं 2 प्रॉब्लेम करायचे सुट्टी घ्यायची. हा व्हॉट प्रॉब्लेम करू स्टार्ट. ठीक आहे हो तुला समजलं ना? जमेल ना? का बरं थोडं थोडं तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. समजलं का? हे बघ कुठलं पण सेंटेन्स आलं तर फर्स्ट स्टेप काय करायची? आइडेंटिफाई द सब्जेक्ट वर्ब एंड द ऑब्जेक्ट ऑफ दैट सेंटेंस. कोई भी सेंटेंस रहो उसमें का सब्जेक्ट ढूंढो उसमें का वर्ब ढूंढो उसमें का ऑब्जेक्ट ढूंढो.
इतना अगर तुम्हारा हो गया तो फिर सिर्फ इस फॉर्मूले का यूज करके उसका पैसिव वॉइस बनाओ। वर्ज लगाना कि वर लगाना कौन डिसाइड करेगा? तुम्हारा ऑब्जेक्ट डिसाइड करेगा। ऑब्जेक्ट अगर सिंगुलर है तो वर्ज लगाओ, ऑब्जेक्ट अगर प्लूरल है तो वर लगाओ, सिंपल। याच्यात लगाड ना सेमिस्टर बुक हे घे, चेअर घे हॉल मधली। आवाज नाही निकालना अर्जुन, बॅड मॅनर्स, बॅक बेंचर के हॅबिट्स। बापरे आले का सगळे? घ्या हा ना चेअरची गठ्ठा ना। काय तिला सुट्टी हवी? तिला होमवर्क देत आहे, तू घेऊन जाशील? जा, काय घेऊन येते होमवर्क? बरं काम असतं लहानांचं हा। मम्मीने म्हटलं हा, ये ना आतमध्ये। हो चालेल। एक ऍड, एक सबट्रैक्ट, एक मल्टीप्लाई, दैट्स इट। ओके, लेकिन बिना देखे, क्वेश्चन अलग से, आंसर अलग से। आता समजलं? आता जमेल पक्का सगळ्यांना? हा, नाउ राइट डाउन द एक्सरसाइज। सभी को लिखना है। मानवी कोण आहे? मानवी तू 5 मिनिटं थांबायला लाव। तुला सांगितलं ना, आता काय वेगळं सांगायचं? हा, सगळ्यांना थांबायला सांगितलेलं आहे। होमवर्क लिहत आहे, परत आली तर तुला पण थांबेल। मदर कुक्ड बिरयानी। मदर कुक्ड, COOKED, कुक्ड बिरयानी। मदर कुक्ड बिरयानी, BIRYANI, बिरयानी। टीचर, तिथेच बस। टीचर टॉट, TAUGHT, टीचर टॉट ग्रामर। कैलाशी, लिखो कैलाशी। कैलाशी स्पेलिंग बताना, स्पेलिंग बता। KAILASHI, कैलाशी। नॉक, KNOCKED, KNOCKED, नॉक दी cabin, CABIN, कैलाशी नॉक दी cabin। एक दुसऱ्या नंबरकडे जास्त असेल त्याला काय करावं लागेल? श्रुति sang the song, श्रुति sang, sang, श्रुति SHRUTI, श्रुति sang the song। ठीक है, श्रुति sang the song।
Lucky, lock, the lift. Sorry, Lucky lock the door. Lakshman, Laxman, Lakshman loaded, Loaded, Lakshman loaded the luggage.